नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. चला तर आज आपण आलो होतो आंब्यापाशी. आणि की आपल्याला आहे ना काल लाईव्हमध्ये सांगितलं होतं खूप लोकांनी आंब्याच्या पिशव्या वगैरे ना तुम्ही काढा वगैरे म्हणे, त्याच्यात खूप पाणी वगैरे पण झालेलं आहे. तर मी आता आंब्याच्या पिशव्या काढणार होते, तर माझ्याकडे काही कातर वगैरे भेटलीच नव्हती. तर मी जे आपलं ब्लेड पान असतं ना ते घेतलं होतं हातात. आता ते धरून मी आंब्याच्या पिशव्या वगैरे कापायचं माझं चालू होतं. आणि नेमके कापलं तर त्याच्यातून लगेच पाणी वगैरे पडत होतं, खूप दिवसाचं पाणी वगैरे सगळं ते झालेलं होतं. पावसाचं पाणी वगैरे सगळं झालेलं होतं त्याच्यात. आणि आता पाणी वगैरे काढून घेत होते मी. ब्लेड पाणी कापल्या पाणी पडलं. तर मी आता फक्त खालची पिशवी कापणार होती, कारण की पूर्ण कापणार नव्हते. आणि जे ना आंबा तुटला वगैरे तर मला त्याची भीती वाटत होती, तरी पण मी कापून घेतलं खालचं सगळं पिशवी वगैरे. तर आता दुसऱ्या आंब्याची कापू म्हटलं तर त्याची कापायला आहे ना तर त्याचा थोडासा प्रॉब्लेम पण होत होता. आणि ती जास्त आंबा मोठा झाला होता, पूर्ण पिशवीनं त्याला हे होऊन गेली होती. आजीने कशा बांधल्या होत्या काय माहिती. आता मी ते आंबा वगैरे पिशवी वगैरे कापत होते. अरे देवा, मध्येच माझ्याकडून आंबा वगैरे सगळं तुटला. आता म्हटलं सगळं अवघडच झालं. म्हटलं आता काय आजी मारेन. म्हटलं आता मी काय हसतच होते, आता मला समजतच नव्हतं. आता म्हटलं आता काय आजीने जर मारलं तर म्हटलं आता काय करायचं काय नाही म्हटलं. आणि आता मी इथं हसत होते. म्हटलं आता चला आजीला म्हणायचं की नाही म्हणायचं, पण काय करायचं. लगेच ही बारकी लगेच म्हणली थांब म्हणे, आजीकडे सांगते म्हणे मी. आजी 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 ओरडत होती नुसती, पण मी हसत होते. मी तिला म्हणते थांब म्हणे, नको जाऊ, तरी पण ती ऐकतच नव्हती वगैरे. मग आता काय माहिती जाते का नाही काय माहिती. पळत गेली, तरी पण मग आता काय म्हणणार आहे. तरी म्हणत होती थांब म्हणे मी जाते म्हणे. लगेच गेली पळत थांब म्हणे मी आता आजीला सांगून येते म्हणे. अशी गेली पळत आजी मोठ्याने ओरडत तिकडे गेली. पण जाऊन दे म्हणजे माझं काही काम चालू होतं. आता मी आतमध्ये घुसले. खूप छोटंसं आंब्याचं झाड आहे. आता तुम्ही म्हणत असाल की एवढ्या छोट्याशा आंब्याच्या झाडाला एवढे आंबे कसे लागले. पण ज्यावेळेस ते झाड वगैरे घेतलं होतं ना त्यावेळेसच ते आंबे वगैरे लागलेले होते त्याला. कारण की एवढ्या छोट्या झाडाला ना आंबे वगैरे लागायचं म्हणल्यावरती काही सोपी गोष्ट नसते. पण तरी पण आमच्या तिकडे एवढ्या छोट्या झाडाला आंबे वगैरे लागले होते. आणि मी पलीकडची पिशवी वगैरे घेत होते कापून तोपर्यंत दुसऱ्या आंब्याची. आणि ही गेली होती आजीकडे, आजीला सांगून आली होती. पण आजीबाई काय आपल्याला काय बोलणार नव्हती, आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स होता. तर मी आता सगळ्या आंब्याची एक पिशवी करून काढत होते. आणि तो तुटलेला आंबा पण मी साईडला ठेवला, त्याचा पण मी विचार करत होती की काय करायला पाहिजे काय नाही. बट आता याची शेवटचा आंबा राहिला होता म्हणून त्याची एक पिशवी कापली होती. आणि बाकीचे ते खालच्या आंब्याच्या पिशव्या होत्या ना मी काय ते कापले नव्हते, तसेच ठेवल्या होत्या. आणि त्याला तर काय पिशव्या वगैरे लावले नसते. आणि खूप लोकांचे प्रश्न असते की तुम्ही आंब्याला काय पिशव्या लावून ठेवल्या. आणि हे झाड आहे ना आमच्या रोडला आहे. आणि ज्यावेळेस ते ऊन असतं धूळ वगैरे असते ना त्याच्यासाठी ना पिशव्या वगैरे लावून ठेवायचं. आणि दुसरं कारण म्हणजे आमचं असं आहे की पिशव्या लावायचं की माझ्या भावांते ना हे कलमी आंबे असल्यामुळे ना मला माहिती नाही कोणत्या जातीचे आंबे, पण मी माझ्या मनानेच म्हणते कलमी असल्यामुळे ना लई तोडून खात असते. तर त्यांनी भरपूर आंबे तोडली होती, त्याच्यामुळे लावली होती. आता आपल्या जवळपास सगळ्या पिशव्या वगैरे कापून झाल्या होत्या. आणि आता आपल्याला हा कैरी घेऊन जायचं होतं. नेमकी आता काय आहे काय नाही आपल्याला बघायचं होतं. आणि आजीची पण रिॲक्शन बघायची होतं. तर आपण म्हणजे पहिले पाण्यात वगैरे धुवून घेतलं ह्या कैरीला वगैरे, धुवून वगैरे झाली कैरी. तर आता म्हटलं चला इकडं जाऊ घरात वगैरे, आजीची रिॲक्शन वगैरे बघू आपण काय आहे काय नाही. तर आता मला तर असं वाटतं की आजी बहिणी सगळं राडाच काढलेला दिसतो. इथून तिथून सगळं घरात राडाच दिसू राहिलेला आहे मला. तर आजी कुठे, अरे देवा देवा देवा, आजीने तर भरपूरच राडा काढलेला दिसतंय वाटतं. सगळा राडा काढलेला दिसतं. तिची रिॲक्शन मी बघत होते, पण तिचा काही चेहरा झालाच नाही कॅमेऱ्यामध्ये मॅच. ती म्हटली जाऊन दे म्हणे, आता असं पण तुटलंय तसं पण तुटलंय, तू तरी काय करणार आहे म्हणे आता याला. तर माझ्या डोक्यात विचार चालला. म्हटलं चला आता काहीतरी तर करू आपण. तर म्हटलं चला आपण कैरीची चटणी बनवू म्हटलं आता. आणि कैरीची चटणी बनवायची म्हणलं तर आजी म्हणली, आजीचं तर काहीच नसतं बरं का, बट आई म्हणली की घरात नाही बनवायची म्हणे, तिथे ना हे नाही करायचं म्हणे. तर म्हटलं चला म्हणे नाही बनवायचं. तर आपलं याची चूल तर आहे आपल्याकडे एकदम, आपली शेतातली चिकूच्या झाडाखालची चूल होतीच आपल्याकडे. मग चला तर तिथे हे बनवू. सर्वात आधी आपण मिरच्या वगैरे घेणार होतो तोडून. हे सगळं तुम्हाला दिसतंय ना सगळ्या वातावरणात ना आम्ही ना घरीच मिरच्या वगैरे सगळं लावलेलं होतं बरं का. मिरच्या आहे, गवार वगैरे सगळी जेवढी भाजी असते ना तेवढ्या सगळं घरी लावलेल्या आहे आम्ही. तर एकदम मस्त ताज्या याच्या मिरच्या वगैरे तोडून घ्यायचं माझं प्लॅनिंग चालू होता एकदम मस्त. तर आता मिरच्या वगैरे जवळपास माझ्या तोडून झाल्या, पण थोड्याशा काहीतरी राहिल्या होत्या मिरच्या वगैरे तोडायच्या. तर म्हटलं चला तेवढ्या मिरच्या वगैरे तोडून झाल्या ना तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही म्हणत असाल की ताईने एवढा असा ड्रेस करून घातला म्हणे, शूट वगैरे करायचं होतं. तर खूप लोक कपड्यावरती पण कमेंट करतात. तर त्याचं कारणच असं होतं की मला एकदम साधे सिंपल कपडे घालायला आवडते. आणि एवढ्या उन्हाळ्यात एवढे ड्रेसेस करून घालणार म्हणून एकदम मी साधे आणि सिंपल ड्रेसेस घालते. आणि जसं की माझं राहणं पण आधीपासून एकदम सिम्प्लिसिटी आहे, त्याच्यामुळे मला काय जास्त काय झँकी पेंकी कपडे काय आवडतच नाही आधीपासूनच बरं का. ती पण गोष्ट तेवढीच खरी आहे. त्याच्यामुळे एकदम साधा आहे. तर आपलं मिरच्या वगैरे सगळं तोडून झालं होतं आता तर म्हटलं तर आता मिरची वगैरे सगळं तोडून झालं. तरी त्याला भाजीपाला वगैरे पाहू शकता तुम्ही, एकदम थंडगार पण त्याला पाणी वगैरे आहे. आणि इथे आपण चूल वगैरे पण पेटून घेतलेली होती. ही चूल पेटायला खूप मेहनत पण लागली होती, कारण की तुम्हाला डायरेक्ट पेटवलेली दाखवली होती, पण चुलीना पेटायच्या आधी खूप मेहनत पण लागली होती तिला. आधी तर तिथं बऱ्याच वेळ तर पेटतच
नव्हती. नंतर इकडून तिकडून पेटली आणि त्याच्यानंतर आंबा घातला. ह्यो आंबा घातायला पण एवढा वेळ लागला ना, त्याच्यात घालायला जातच नव्हता आधी. तर नंतर जबरदस्तीने घालून घेतला, मम्मीकडूनच घालून घेतला मी. तर म्हटलं आता याला पिकून वगैरे हे करू. पण नंतर आहे ना मम्मीनी आपल्या कैरीमध्ये ना थोडी काहीतरी मिस्टेक केलेली. ती तुम्हाला पुढं पाहायला भेटेल की काय मिस्टेक केलेली काय नाही. कारण की ज्यावेळेस मला ना आणून दिलं होतं, ॲक्च्युली मला हळद आणि हे टाकायचं नव्हतं. मला फक्त मसाला, मला फक्त आहे ना चटणी आणि जिरे टाकायचे होते. पण आईनी ना हळद आणि मिरची पण टाकून दिली. आई म्हणे की नवीन काहीतरी ना रेसिपी यूज कर म्हणे. आता तुम्ही म्हणत असेल की आई मम्मी कोणाला म्हणते? आई मम्मी मी एकच व्यक्तीला म्हणते. कधी कधी आई बोलते, कधी मम्मी बोलते. चला तर इथे आपण असं मस्त चालू होतं, एकदम कुकिंगचं चालू होतं. एकदम मस्त याच्यात कैरी ना भाजत होती. मी पहिल्यांदाच कैरी भाजताना बघितली होती आणि फर्स्ट टाईम मीच लावलं होतं. आजीबाई काय आपल्या संग आलीच नव्हती आज. आजीबाई चालू होतं घरी काम वगैरे चालू होतं. भरपूर राडा काढून ठेवला राहता आजीबाईने म्हणून आजीबाईचं आवरायचं चालू होतं. त्याच्यामुळे मी एकटी चाललेली होते आज. तर जवळपास मला असं वाटतं की कैरी वगैरे झालेली आहे हे करून. आणि व्हिडिओ पण मीच केले, शॉर्ट क्लिपमध्ये ना मीच काढलेले आहे व्हिडिओ वगैरे. तर माझं इथं काय मला काय समजत नव्हतं. मी शेकत होते, म्हणलं तर देवा एवढ्या उन्हाळ्यात काय शेकायचं म्हणे. मला हे पण लागत होतं ना, खूप हे पण लागत होतं. तिथं बघितलं ना जवळ गेल्यानंतर चुलीजवळ असं हे होत होतं ना, म्हटलं बाबा नशीब मी कधी चुलीवरती स्वयंपाक वगैरे नाही केला. बट गावाकडे राहून पण तशी वेळ वगैरे काय माझ्यावरती आली नाही बरं का. कारण की आईने काहीच करून नाही दिलं मला कधी. आणि खूप सपोर्ट असल्यामुळेच आज मी तुमच्यासमोर यूट्यूबवरती इथं आहे इथपर्यंत. माझ्या फॅमिलीचं पण तेवढा त्याच्यात सपोर्ट आहे. पण आज मी पहिल्यांदाच करत होते चुलीवरती असं हे. पण काही नाही, एक शेतकरीची मुलगी असल्यामुळे सगळ्या गोष्टी शिकून जाणारच कधी ना कधी. आता म्हटलं चला तुम्हाला जवळून दाखवू कसं झालं आहे कसं नाही. तर मला असं वाटतं की जवळपास हे झालेलं आहे, कैरीचं भाजून वगैरे पूर्ण झालेली आहे. तर आता काढून घ्यायची वेळ आली होती. तर त्याचं असं बघा तुम्ही कसं झालं, त्याच्यातून पूर्ण पाणी पण निघलं थोडंसं बाहेर वगैरे. मी म्हणत होते पाणी कशामुळे निघलं कशामुळे काय माहिती. आणि तेवढीच ना जी आग असते ना आपण म्हणतो ना, ती पण तोंडावरती खूप लागत होती. बट काय करणार आता, आपण कैरी भाजायची म्हणल्यावरती मलाच करणार होतं सगळं. माझ्या सपोर्टला कोणीच नव्हतं तिथं, मदतीला वगैरे कोणीच नव्हतं आणि सगळ्या गोष्टी मलाच करायच्या होत्या. त्याच्यावर म्हटलं चला आता आपल्याला जे करायचं ना ते करूनच घ्यायचं. म्हणलं आज काहीतरी चटणी बनवू. पण माझं आहे ना ते आईनी ना नंतर थोडासा पचका केला होता. मला ती दिली ती हळद आणि ते आणून दिल्यामुळे पचका झाला होता. आता माझा विचार हे चालू होता, हे खरं भाजलं तर ठीक आहे बाबा, याच्यात कैरीचं झालंय, पण आता याला काढायचं कसं. मला आधीच विचार आला होता याला काढू कसं, मी काही समजतच नव्हतं मला. पण तरी पण म्हटलं चला थोड्या वेळ आणखीन भाजून घेऊ. आणि की मला थोडासा डाऊट होता, थोडीशी कच्चीच राहिली असणारी कैरी वगैरे. पण शेवटने तेच झालं माझ्याकडून ना, शेवटला थोडीशी कच्ची वगैरे तर राहिली 100%. पण ॲक्च्युली आता फायनली आपली कैरी वगैरे झाली होती. आणि मला लय वाटत होती की हे झालं असेल तिचं पूर्ण, पण पाणी वगैरे निघलं होतं ना म्हणून मला वाटत होतं. पण आता म्हटलं याला काढायचं तरी कसं काय करावं काही समजतच नव्हतं. पण नंतर म्हटलं चला काहीतरी डोकं लावू म्हटलं काढायला वगैरे. तर उलटणं वगैरे घेतलं म्हटलं मी, चला तिने काढायचं थोडंसं ट्राय वगैरे करू. पण ते उलटण्याने काही ते निघतच नव्हतं बाबा. एवढं पॅक होऊन बसलं होतं ना, हात लावलं तर असं चटका बसत होता ना, तुम्हाला सांगते एवढा ना, जसं की बाबा सांगताच येत नव्हतं, एवढं उन्हासारखं एकदम असे चटके लागत होते हातात. तर मी 1-2 ठिकाणी बरोबर ठिकाणी ट्राय करत होते त्याला कसं काय करू. पण काही समजत नव्हतं, माझं डोकं पण नव्हतं चालत म्हणून मी दिलं परत त्याला त्याच्यावर ठेवून दिलं. आणि मग म्हटलं चला थोड्या वेळ आणखीन हे होऊन देऊ, तोपर्यंत काहीतरी विचार करते मी कसं काढायचं. कारण की मला थोडासा डाऊट होता, ही कैरी ना पूर्ण प्रकारे ना हे झालेली नाही आहे. आणि त्याचा माझा डाऊट आहे ना शेवट खरंच निघला होता. तरी पण आपण शेवट काढली ना तोपर्यंत थोडीशी कच्ची राहिलीच ती आतमध्ये. पण आता तुम्हाला ते पुढं पाहायला भेटेल. तरी पण मी थोडासा जाळ वगैरे घालून दिला. जर म्हटलं आता बघू नेमके काय होतंय काय नाही. तर फायनली इथं आपल्या बघा कशी एकदम जाळ लागलेला आहे. आणि जाळामध्ये एकदम कैरी कशी अशी काळी झालेली, हिरवी कैरी एवढी काळी झाली ना, तिला बघूनच मी म्हणत होते बाबा आपण काय करू राहिलो काय नाही. आणि हे ना अशी ना रेसिपी वगैरे ना मी ना कुठंतरी ऑनलाईन बघितली होती म्हणून मी असं डोकं लावलं याचं करायचं. तर फायनली आपली कैरी वगैरे झाली होती. तर मी चप्पल वगैरे काढून घेतली होती. कारण की ज्यावेळेस ज्यावेळेस आपण आहे ना कैरीचं हे करणार आहे तर आधी मी चप्पल घातलेली होती. पण माझ्या लक्षात नव्हती राहिली. पण ज्यावेळेस आपण कधी पण स्वयंपाक वगैरे म्हणजे काही छोटी मोठी गोष्ट करत असेल ना, तर आमच्या तिकडे ना चप्पल वगैरे काढूनच करतात. कारण की ना माझ्या लक्षातच नव्हती राहिली आधी स्टार्टिंगला. पण नंतर लक्षात आली तेव्हा मी पटकन चप्पल काढली. आणि म्हटलं चला आता आहे ना कैरीचं आहे ना फायनली ना काढून वगैरे घेऊ म्हटलं. तर मी आता खूप ट्राय वगैरे करत होते, काही कैरी निघल. पण ते काही कैरी काही निघतच नव्हती ना, असे चटके लागत होते ना हाताला, जणजणच असेच एकदम असे
चटके लागायचे हाताला, काही समजतच नव्हतं कशी काढू नये. बऱ्याच वेळ विचार वगैरे केल्यानंतर एक आयडिया आली होती माझ्या डोक्यात, पण म्हटलं काढायची तर अशीच काढला होते, पण मी खूप हे करत होते. म्हटलं बाबा खूप चटके लागू राहिले, काय करू काही समजतच नव्हतं. एवढे चटके लागत होते ना असे, तर मी उलातनं घेतलं शेवट आणि उलातनीने त्याला ट्राय करत होते काढायची वगैरे, पण काही कडत निघतच नव्हती बाबा. अरे देवा म्हटलं आता काय करावं, काही समजतच नव्हतं, डोकं तर चालतच नव्हतं. म्हटलं आता घरी जाऊनच ऐकूनच काढून घ्यावं लागते का काय माहिती, पण तरी पण मी थोडीशी लुटली होती, खाली गेली होती. म्हटलं खाली आता त्याला बंद करून डायरेक्ट आहे ना काढूनच तुम्हाला दाखवू. तर मी एकदम आहे ना जोर लावून आहे ना बंद करून डायरेक्ट काढली. हाताला खूप चटका बसला, पण तरी पण काढून घेतली. मग म्हटलं चला हे करू आता, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हात तर एवढे काळे झाले होते ना बाबा, काय करावं काही समजत नव्हतं. आणि आपला कॅमेरा, आपली शूटिंग बिटिंग सगळं काही सोबतच चालू होतं, मला एकटीलाच करायचं होतं, म्हणून आता काही समजत नव्हतं. आणि इथे आपण काय फायनली काढून घेतली होती कैरी वगैरे. तर म्हटलं चला आता बघू कसं काय होतंय काय नाही, कसं चांगल्या पद्धतीने. आणि कैरीमध्ये दिसत होतं बाबा सगळी झालेली असणार आहे बहुतेक, पण तरी पण आपण चेक करू आता एकदा त्याला ना त्याचे सालपट वगैरे काढून घेऊ वरचे आणि चेक करू की बाबा कैरी काय नेमकी झाली का नाही, का काय प्रॉब्लेम झाला काय नाही कैरीमध्ये वगैरे, ते सगळं आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे चला. तर आता मी काढत होते, हळूहळू चाललं होतं एकदम माझं काढायचं काम वगैरे, पण एवढं हळूहळू म्हणल्यावरती तर गोष्ट होणारच ना. तर म्हटलं चला आता काहीतरी करू आणि पटपट ना हे कैरीची ना सालपट वगैरे काढून घ्यायला पाहिजेच आपण. ठीक आहे, आपल्याला ना तशीच कैरी बनवायची होती, बट नेमकी ना कैरी थोडीशी कच्ची राहिली होती, म्हणून मी म्हटलं याच्यात थोडंसं ना परतून वगैरे घेऊ वगैरे चुलीवरती जशी हे होतंच आपण कढई वगैरे आणलेलीच होती आणि चुलीवरती थोडीशी परतून वगैरे घेऊ. कारण की काही ना आधीच ऑलरेडी राहिली होती, कच्ची राहिली होती, तेवढी पाहिजे तेवढी ती भाजली नव्हती. आता आईने सांगितल्याप्रमाणेच मला करावं लागलं, थोडंसं तेल वगैरे पण टाकून घ्यावं लागलं याच्यात. कशी होतं काय माहिती, कारण की मला वेगळी पद्धतीची बनायची होती चटणी आणि आता हे वेगळ्या पद्धतीनेच काहीतरी बनणार होते, हे तर मला फिक्समध्ये माहिती होतं. आणि की मम्मीने सांगितलं त्या पद्धतीने आता मी करत होते, कारण की शेवट कैरी थोडीशी ना कच्ची राहिली होती आपल्याला पाहिजे ना त्या पद्धतीने झाली नव्हती तेवढी ना, एकदम असं पूर्ण त्याचं गार निघला पाहिजे तसं काही निघलंच नव्हतं. कच्ची राहिल्यामुळे ना आपल्याला आहे ना ते ना तेलात परतून घ्यावायची लागली आणि की ते कच्ची एवढी चांगली नाही लागणार. म्हणून चला आपण काहीतरी म्हटलं आता नवीन रेसिपी ना काहीतरी यूज वगैरे करू चांगल्या पद्धतीने, कसं काय होतं काय नाही. तर आता मी टाकणार होते थोडीशी हळद वगैरे, तेवढं आईने सामान दिलं तेवढं सगळंच माझं टाकायचं काम चालणारच होतं. आता त्याच्या आधी थोडंसं तेल वगैरे जास्त टाकून घेतलं मी, म्हटलं नको नंतर काहीतरी प्रॉब्लेम वगैरे व्हायला. ठीक आहे चला. तर असं हळून घेतलं, याच्यात जिरे मिरच्या सगळं टाकून घेतलं आपण, जिरी घेतली, मिरची घेतली, हळद वगैरे दिलतं ना तेवढं आईने, तेवढं सगळं आपण त्याच्यात मिक्स करून घेतलं होतं आणि सगळं मिक्स करून घेणार होतं. आता नेमकी काय तयार होणार होतं हे मला काय माहीतच नव्हतं, काय रेसिपी तयार होणार होती, हे वेगळंच काहीतरी चाललं होतं. कारण की आम्ही विचारच नव्हता केला की आम्ही असं काहीतरी बनवू म्हणून. आम्हाला फक्त ना दोनच वस्तूचं बनवायचं, एक तर याचा गार काढून आम्हाला चटणी मिक्स करायची होती बस, पण हे काहीतरी ना त्यांना वेगळंच होतं. आता आईची रेसिपी दिली तर पूर्ण चटणीसारखं दिसत होतं, मला तर पूर्ण बटाट्याची चटणीसारखी दिसत होती. कैरीची चटणी अशी कशी होऊ राहिली काय माहिती, बट ही अशी कैरीची चटणी ना शेवट कशी लागणारी कशी नाही, पण पाहून थोडीशी खायची इच्छा पण होत होती, चांगली पण वाटत होती. आणि तुम्हाला कशी वाटली ना कशी नाही सांगायची, आमची कैरीची चटणी वगैरे कशी बनवली. तुम्ही पण सर्वांनी एकदा बनवून बघा आणि कशी लागते ना मला सांगायचे. नंतर जेव्हा मी खाल्ली ना तेव्हा खूप छान लागली. याच्यात काय खायची वगैरे नाही घेतली मी व्हिडिओ, पण ज्यावेळेस मी नंतर खाल्ली होती ना त्यावेळेस एवढी सुंदर लागली होती ना, खूप एकदम छान लागली होती मला चटणी पण कैरीची. इथे ना आता जवळपास आपली ना कैरीची चटणी ना पूर्ण रेडीच झालेली होती थोडीशी, आणि ना एवढी अशी चूल वगैरे अशी चुलीवरती एकदम मस्त हे करत होती. मला ते एवढा व्हिडिओ काढू वाटत होता ना छानसा एखादा शॉर्टमध्ये, पण नाही काढली. म्हटलं चला आता खूप लेट झालं होतं आणि गरमी एवढी होत होती ना मला, म्हणून मी पटपट आवरत होते. चला म्हटलं आता ना आपली कैरीची चटणी वगैरे झालेली जवळपास आणि ती काढून घेऊ. आणि नंतर कशी लागली ना कशी नाही, घरी गेलो एवढी सुंदर लागली ना, खूप खट्टी मिठी लागत होती, एकदम मस्त लागत होती. मला वाटलं होतं की चांगली लागायची नाही शेवट, बट एकदम मस्त लागत होती. आणि आपण एकदम अशी काढून घेतलेली आहे चुलीवरून वगैरे. आणि आता म्हटलं चला बघू कसं लागते कशी नाही, तुम्हाला पण दाखवली होती. हे बघू शकतात अशी आपली कैरी चटणी वगैरे इथं रेडी झालेली आहे. आणि खूप म्हणजे आपण वेगळंच काहीतरी बनवलं होतं, पण आता कशी लागते कशी नाही नंतर तर खूप एवढी सुंदर लागली ना, तुम्ही पण करून बघायची कशी लागली कशी नाही. आणि आमची कैरी चटणीचा ब्लॉग कसा वाटला ते मला सांगायचं आहे. माझा खूप अवतार झालेला होता, घाम वगैरे आलेला होता, आणि चुलीपाशी मी फर्स्ट टाईमच काहीतरी बनवलं होतं, ते पण एकटीने बनवलं होतं. आणि तुम्ही माझा ब्लॉग बघून चांगला पटपट सपोर्ट करायचं आहे सर्वांना. जय महाराष्ट्र आणि काळजी घ्यायची सर्वांनी. ठीक आहे चला. तर आता आपण घरी जाणार आहोत.